नमस्कार. आज आपण श्रीहरी विष्णूंचा कृष्ण अवतार याची कथा ऐकणार आहोत. भगवान विष्णूंनी अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना करण्यासाठी विविध अवतार घेतले. श्रीकृष्ण अवतार हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावशाली अवतार मानला जातो. मथुरेचा राजा उग्रसेन याचा मुलगा कंस अत्यंत क्रूर व अधार्मिक होता. त्याची बहीण देवकी हिचा विवाह वासुदेवाशी झाला. लग्नानंतर आकाशवाणी झाली की देवकीच्या 8व्या पुत्राच्या हातून कंसाचा वध होईल. हे ऐकताच कंसाने देवकी वसुदेवला कारागृहात टाकले आणि त्यांच्या 7 मुलांचा वध केला. 8व्या मुलाच्या जन्माच्या वेळी म्हणजेच श्रावण महिन्यातील कृष्णाष्टमीच्या वेळेस भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण स्वरूपात अवतार घेतला. त्यावेळी सर्व कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले आणि वासुदेवाने बालकृष्णाला यमुना नदी पार करून गोकुळात नंद यशोदेच्या घरी पोचवले. त्यांनी यशोदेच्या कन्येस बदलले आणि श्रीकृष्ण नंदाच्या घरी वाढू लागले. गोकुळात राहून बाळकृष्णाने अनेक लीलामृत दाखवल्या. कंसाने पाठवलेली पुतना राक्षसी कृष्णाला विषारी दूध पाजायला आली होती, पण श्रीकृष्णाने तिला ठार केले. यमुना नदीतील विषारी कालिया नागाला श्रीकृष्णाने नमवले आणि नदी शुद्ध केली. इंद्राच्या कोपामुळे मुसळधार पावसाने गोकुळ डुबू लागले होते. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे रक्षण केले. कृष्णाची माखन चोरी, गोपींसोबत केलेली रासलीला याचे लोभसवाणे बालपण साऱ्या विश्वाला मोहित करणारे होते. कंसाने श्रीकृष्णाला ठार मारण्यासाठी अनेक दैत्य पाठवले, पण त्याला यश मिळाले नाही. शेवटी त्याने कृष्णाला मथुरेला आमंत्रित केले आणि त्याला मारण्याचा कट रचला. परंतु श्रीकृष्णाने कुस्ती लढून कंसाचा वध केला आणि मथुरेला अत्याचारांच्या जोखडातून मुक्त केले. श्रीकृष्णाची महाभारतामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. श्रीकृष्णाने पांडवांना मार्गदर्शन केले आणि धर्मयुद्धात त्यांचा साथ दिला. कौरव पांडव युद्धात अर्जुनाचा सारथी म्हणून गीतेचे ज्ञान दिले. भगवद्गीता आजही संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रत्येक घटना मानवजातीला धडा शिकवणारी आहे. त्यांचा कर्मयोग आणि सत्य, धर्म, भक्ती यावर दिलेला संदेश आजही लाखो भक्तांचे जीवन उजळून टाकतो. आजही संपूर्ण भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव कृष्णाच्या बाललीलांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या जल्लोषात पार पडतो. श्रीकृष्ण हे केवळ दैवत नाहीत, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणास्थान आहेत. धन्यवाद.